अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांना मी या ठिकाणी विनंती करतो की मागच्या अधिवेशनामध्ये सुद्धा मी आपल्याला हा प्रश्न मांडला होता की आता जरी तुकाराम मुंडे हे आयुक्त झाल्यापासून मोठ्या प्रमाणावरती तिथं रेड पडतायत, त्याची चर्चा सुद्धा सोशल मीडियाला टीव्हीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर होते। अध्यक्ष महोदय, एकटे तुकाराम मुंडे असो किंवा आमचे मंत्री महोदय सुद्धा अतिशय एकदम चांगला माणूस, या खात्याला अतिशय चांगला माणूस त्या ठिकाणी लाभलेला आहे निश्चितपणे। तर माझी विनंती अशी आहे की मनुष्यबळाचा जो आपण इथं उल्लेख केलेला आहे, अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारचा फूड अँड ड्रग्स अडल्ट्रेशन ऍक्ट 1955 पासून अमेंडमेंट फार कमी झाल्या। आता ज्या अमेंडमेंट 2005 साली झाल्या तो कायदा लागू झाला 2011 मध्ये। या 5 सालापासून 11 सालापर्यंत यातल्या ज्या ज्या तरतुदी होत्या त्या तरतुदी अतिशय कमी, म्हणजे जेवढ्या पाहिजे तेवढ्या ताकदीच्या राहिलेल्या नाही। म्हणून माननीय मंत्री महोदयांना मी अगोदरच 2 प्रश्न विचारले होते। मंत्री महोदय, तुम्ही जिल्ह्याला 1 अधिकारी 2 अधिकारी म्हणताय, एकूण किती लोकसंख्येला? अध्यक्ष महोदय, दारूबंदीच्या खात्याचे आता तालुक्याला 1 अधिकारी झालाय दारूबंदीला। अध्यक्ष महोदय, हे लोकांच्या जीवनाशी खेळणारं दुधासारखं सगळ्यात महत्वाचं हे डिपार्टमेंट आहे ज्याचं कंट्रोल राहू शकतं। माझी विनंती आहे मंत्री महोदयांना, माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे विनंती करून आणखी मनुष्यबळ, याला प्रत्येक तालुक्याला 1 माणूस असण्याची आवश्यकता आहे। आणि विशेषतः जास्तीचं नाही अध्यक्ष महोदय, पश्चिम महाराष्ट्रातले 5 जिल्हे, नंतर अहिल्यानगर मोठा जिल्हा, जळगाव जिल्हा आणि बीड जिल्हा आणि संभाजीनगर, एवढ्या जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय एकूण दुधाच्या 96% दूध उत्पादन एवढ्याच पार्टमध्ये होतं। या भागात तरी लोक असणं पाहिजे अध्यक्ष महोदय। म्हणून मनुष्यबळ, किमान तालुक्याला 1 माणूस तुम्ही किती दिवसामध्ये देणार आहात? 1 याला कशा पद्धतीने तरतूद करायचंय, काय करायचंय? आणि मंत्री महोदय, माझी विनंती आहे आपल्याला की आपण जे म्हणजे वित्त खातं, वित्त खात्याकडून असे पैसे मिळतात असं मंत्र्यांचं उत्तर नाही पाहिजे। आम्हाला मंत्र्यांचं उत्तर सरकार म्हणून पाहिजे। तुम्ही जे बोलत आहात ते सरकार म्हणून बोलतात। आमचे मंत्री महोदय सरकार म्हणून ठामपणे उत्तर दिलं पाहिजे। इतके कोटी मी माझ्या विभागाला मिळवणार, मग ते तुम्ही मुख्यमंत्री, अर्थमंत्री त्यांच्याकडेच आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोला आणि एवढ्या दिवसामध्ये आम्ही एवढं मनुष्यबळ देऊ। आणि दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, तपासणीसाठी लागणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत याच्यात सगळ्यात मोठा भाग कोणता आहे? दुधाचे नमुने घेतले, तुम्ही पनीरचा नमुना घ्या, खव्याचा नमुना घ्या, तो तपासणीला ठराविक काही त्या यांच्याकडे जातो, लॅबोरेटरीकडे। हे भेसळ करणारे अध्यक्ष महोदय, मी जबाबदारीने बोलतो, हे त्या लॅब पर्यंत सुद्धा पोहोचतात। पॉझिटिव्ह असलेले नमुने निगेटिव्ह येतात, हा अनुभव आहे। आणि काय काय तिथं गेल्याच्या नंतर जर त्या सॅम्पल बॉटल मध्ये तिथलं दूध असेल तर ते दूध काढून टाकतात आणि निर्भेळ दूध तिथं टाकून देतात आणि त्याचा रिपोर्ट एकदम येतो। हे इतके भंगार, इतके बरबटलेले लोक आहेत अध्यक्ष महोदय। मध्ये मी ऐकलं, आपण मागच्या वेळेस उत्तर दिलं होतं की विधी व न्याय खात्याकडे आमची फाईल आहे। 2005चा 2011चा लागू झालेला मनमोहन सिंग साहेबांच्या काळातला कायदा तो आम्ही पूर्ण वाचला। त्या कायद्यामध्ये इतक्या पळवाटा आहेत, ह्या लोकांना अजिबात त्याची सजा लागू शकत नाही। मध्ये तुकाराम मुंडे साहेबांनी स्टेटमेंट केलं की आम्ही गुटख्याच्या बाबतीमध्ये मोका लावू। मान्य, दुधाच्या बाबतीत सुद्धा मोका लावा, मेडिसिनच्या बाबतीत सुद्धा मोका लावा, आमचं म्हणणं आहे साहेब। आणि हा स्वतंत्रपणे राज्याचा कायदा असण्याची गरज आहे अध्यक्ष। केंद्राच्या कायद्याला
अध्यक्ष महोदय, केंद्राचा एक अधिकारी, गोवा आणि महाराष्ट्र मिळून 2 राज्याला एक अधिकारी, एमपीसीबी काय म्हणतात त्याला, ते एक अधिकारी 2 राज्यामध्ये काय करणार आहे? अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये फार बदल करून घेतले काही लोकांनी. 50,000 लिटर पेक्षा जास्त संकलन असलेल्या डेऱ्यांवरती आत जाऊन तुम्हाला तपासणी सुद्धा करता येत नाही. हा कायदा कुठून बदल झाला? 2005 मध्ये होता. नंतर मात्र हळूहळू मग जे मोठाले डेऱ्यावाले आहेत हे सगळेचे सगळे संत तुकाराम आहेत का अध्यक्ष महोदय? आणि हे आम्हाला माहिती आहे, बल्कुलरच्या नावाखाली कसलंही दूध घेऊन जातात आणि त्यांच्या आतमध्ये, कंपाऊंडच्या आतमध्ये गेलं की पवित्र होतं. ही काय पद्धत आहे अध्यक्ष महोदय? माझं म्हणणं असं आहे की तुम्ही लॅब, आपलं जे दुग्ध विकास खातं आहे ना, त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात मशिनरी मोकार पडून आहे. तीच मशिनरी उचला आणि दुधाच्या टेस्टिंगसाठी वापरा माननीय मंत्री महोदय. नवीन यंत्रणा सुद्धा घ्यायची गरज नाही, मशिनरी सुद्धा घ्यायची गरज नाही. लॅब आहे ना, जी लॅब आपली दुग्ध विकास विभागाची आहे, ती लॅब फक्त तुमच्या या विभागाकडे हँडओव्हर करून घ्या आणि हँडओव्हर केल्याच्या नंतर जिथे जिथे हे चोर लोक सापडतील, हे भेसळीवाले सापडतील. कालच माझ्या इथं अध्यक्ष महोदय, शिरूर कासार तालुका आहे, दहिवंडी म्हणून एक गाव आहे, तिथं उत्तम नगर, 5 बिकानेर स्वीट्स, नाव काय? बिकानेर स्वीट्स. बिकानेर नाव कुठलं? राजस्थानचं बिकानेर स्वीट्स. आणि त्याच्यामध्ये कालच रेड मारली आपल्या विभागाने, तर त्याच्यामध्ये पाम तेल आणि तेल मिसळून त्याच्यात काहीतरी फालतू पदार्थ तयार करायचे, नको तेवढी साखर टाकायची, लोकांना गोड लागलं की खातेत अध्यक्ष महोदय. हे देवस्थानाला सुद्धा सोडेनात अध्यक्ष महोदय. शिर्डीमध्ये सुद्धा पेड्यात भेसळ. आमच्या इकडं काही गाव आहेत, कुंथलगिरी वगैरे, तिकडे काही देवस्थान आहेत, कुठल्याही देवस्थानावरचा पेढा खा, इतका गोड लागतो, इतका गोड लागतो. त्याला काही लिमिट पाहिजे. आणि दुधापासून तयार करणाऱ्या उपपदार्थाला जेवढा खर्च येतो त्याच्यापेक्षा सुद्धा उपपदार्थ स्वस्त का भेटतात, दुग्धजन्य पदार्थ, याचा विचार करण्याची वेळ आहे अध्यक्ष महोदय. त्याच्यामुळं मोका लावताना फक्त गुटख्यावाल्यांना लावू नका. माझं म्हणे, दूध आणि दुग्धजन्य पदार्थामध्ये जे कोणी भेसळ करत असतील, जे सापडले, त्याचे माल सप्लाय करणारे अध्यक्ष महोदय, हे कुठून कुठून काय काय माल सप्लाय करतील याचा भरोसा नाही. माल सप्लाय करणारे चेन पासून दुधामध्ये भेसळ करणारे आणि तुमचे अधिकारी जर त्यात काही सामील होत असतील, त्याच्याशिवाय होतच नाही अध्यक्ष महोदय. अभिजित पाटील ट्रोल झाले, परंतु जे नाव अभिजित पाटलांनी सांगितलेलं आहे ना, त्यांच्याबद्दल एवढी सुंदर माहिती आमच्याकडे आलेली आहे की ते बहुतेक देशाच्या पातळीवर राष्ट्रपतीकडून त्यांना पुरस्कार द्यावा लागेल, एवढी त्यांच्याबद्दलची आम्हाला माहिती आली. अध्यक्ष महोदय, अहिल्यानगर जिल्ह्याचं उदाहरण सांगतो. एक अधिकारी, आणि अहिल्यानगर जिल्हा मुळातच 2 जिल्हे होण्या एवढा मोठा जिल्हा आहे, 2 खासदार आहेत, आणि डिलिमिटेशन झालं तर 3-3 खासदार होतील, एवढा मोठा जिल्हा, त्याला एक अधिकारी असेल तर कसं काय होणार? म्हणून आपल्याला विनंती आहे, मनुष्यबळ, लॅबोरेटरी दुग्ध विकासच्याच घ्या तुमच्याकडे डायव्हर्ट करून. आणि दुग्ध विकासमध्ये अजूनही बरेच लोक मोकळेच बसून आहेत, जिल्ह्याला मोकळे बसून आहेत. ते तुमच्याकडे सहाय्यक म्हणून घ्या ना, नवीन नका तुम्ही पैसे हे करू. पण तिथले बसलेले जे लोक आहेत, 400 लोक अजून बसून आहेत, पुण्याला बसून आहेत, मुंबईला बसून आहेत, सगळ्या जिल्ह्याच्या तिथं सगळ्या डेऱ्या बंद पडल्यात. अनंतराव थोपटे साहेब वारले काल परवा अध्यक्ष महोदय, आम्ही श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या कालावधीमध्ये, त्या काळात गरज होती, सर्वाधिक मोठं काम अनंतराव थोपटे साहेबांनी केलं. त्या डेऱ्या सगळ्या बंद पडलेल्या आहेत. त्यांचं सगळं मटेरियल घ्या आणि ह्या विभागाकडे द्या आणि मनुष्यबळ वाढवा, एवढीच विनंती. आणि सगळ्याच्या बाबतीत मोका लावण्याच्या तरतुदीला मुख्यमंत्री महोदयांना बोला, एलएनजीडी त्यांच्याकडेच आहे आणि तातडीने हा कायदा आणा, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. मंत्री महोदय,
सन्माननीय अध्यक्ष महोदय, दस साहेबांनी अतिशय अनुभवातून त्यांचा जो काय अभ्यास आहे, खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आणि प्रश्न सुद्धा विषय मार्गदर्शन आणि महत्वाचे सूचना सुद्धा त्या ठिकाणी केल्यात. निश्चित का जसा गुटख्याच्या संदर्भात मोकोका लावला तेव्हा मला जरा वेळापूर्वी आमची दोघांची चर्चा झाली, तर त्याच्यात मोकोकाचं नोटिफिकेशन काढलंय. कायद्यात रूपांतर अजून केलेलं नाही, पण लगेचच त्याची कार्यवाही केली जाईल. त्याच पद्धतीनं दुधात सुद्धा कसं करता येईल त्या पद्धतीनं त्याचा अभ्यास करून LNGDला लगेच त्या ठिकाणी ते पाठवलं जाईल. आता महाराष्ट्र मिल्क अडल्ट्रेशन याचं ड्राफ्ट पूर्वी तयार केला होता, जो मी मागच्या वेळेस उत्तर दिलं होतं त्यावेळेला मी सांगितलं होतं. पण आता जे आयुक्त महोदय आले त्यांनी पुन्हा त्याच्यात गंभीरता कशी येईल या दृष्टीने त्यांनी बारकावे काढून आणि त्याचा पुन्हा ड्राफ्ट केला आहे. तो एक 5-7 दिवसात ह्याच हप्त्यात किंवा पुढच्या हप्त्यात कसा LNGDला जाईल त्या दृष्टीनं प्रयत्न केला जाईल. आपण ही अतिशय महत्त्वाची एक बाब निदर्शनास आणून दिली का जी आत्तापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे मला 1-1.5 वर्ष जरी झालं असेल तर मी ऐकलेलं नव्हतं का दुग्ध विकासकडं फार मोठ्या प्रमाणात आहे. खरं आहे, आता माझ्या लक्षात आलं का माझ्या मतदारसंघात सुद्धा एक संघ होता, त्यांची सुद्धा मशिनरी त्या ठिकाणी आहे, अशी धुळखात पडलेली आहे. तर असं राज्यभरात कुठं काय काय का जेणेकरून ते वापरात येईल. मग माणसं असतील किंवा यंत्रणा असेल ती कशी, कारण शासनाची शेवटी ती इस्टेट आहे, हे शासनाचं आहे ना. आजच्या मितीला एवढं सगळं तात्काळ उभं करणं, पुन्हा तेच सांगायचं का मनुष्यबळ, कारण मनुष्यबळाचं मी जे अभ्यासलं ते असंच आहे का एक साधारण 11 लाख ड्रग्सची दुकानं आपल्या इथं आहेत आणि प्रत्येक 1000ला 1 माणसाची गरज आहे. 1000 दुकानांना म्हणजे 1100 माणसांची गरज आहे. पण आपल्याजवळ आता माणसं मी सांगितली तेव्हा का आहेत ती जेवढी कमी आहेत, तर ते पूर्ण करायला मला वाटतं म्हणजे औषध निरीक्षकांची एकूण मंजूर पदं 200च आहे का ज्याची गरज आहे आपल्याला 1100ची. म्हणून त्याचा आकृतीबंध सुद्धा 2 वेळा थोडंसं काही त्रुटी घेऊन रिटर्न आला होता. तो परत पुन्हा नव्यानं त्या ठिकाणी सबमिट करून आणि ती मनुष्यबळ हे पूर्ण करण्याची निश्चितच कार्यवाही करण्याच्या संदर्भात मी स्वतः पुढाकार घेईल अशा पद्धतीनं मी आपल्याला खात्री देतो. अहिल्यानगर जिल्हा म्हणल्यानंतर मला नाही वाटत का एखादाही माणूस दुधाच्या अभ्यासाशिवाय, तर आपण म्हणता ते खरं आहे का एवढी मोठी भेसळ. आपण सांगितलं शिर्डीचा पेढा, अनेक देवस्थानांवर म्हणतात बटाटे गाजर अशी काही मिक्स करून आणि मोठ्या प्रमाणात पेढा तयार केला जातो. आता 2 महिन्यापासून पेढाच मिळायला तयार नाही असे लोक म्हणायला लागलेत. म्हणजे थोडंसं स्ट्रिक्ट केलं तर निश्चितच चांगलं अन्न, चांगलं भेसळ निर्भेळ सगळ्या जनतेला मिळेल आणि एक पुण्याचंही काम होईल असं मला वाटतं. कारण आजचा माणूस मोठमोठ्या आजाराला त्या ठिकाणी अगदी 10-10, 5-5 वर्षाच्या मुलांना अटॅक, कॅन्सर, आईला कॅन्सर, मुलाला बच्चाला कॅन्सर, हा जो काही परिणाम आहे हा आपण जो सांगतो त्या पद्धतीनं त्याच्यावर निश्चितच जे जुने कायदे आहेत, नवीन कायदा करण्याची सुद्धा गरज नाही असं मला वाटतं. जुने कायदेच त्याची अंमलबजावणी जर काटेकोरपणे केली तर मला वाटतं हे सगळं नीट ठीकठाक झाल्याशिवाय राहणार